नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आत्ता जी आपणाला 9 पत्र आलेली होती त्यातली आपण 5 वाचलेली आहेत आणि आता आपण 4 पत्र ही प्रकाशित करत आहोत। त्यातील आपणाला नवी मुंबई RTOची 2 पत्र आहेत आणि मुंबई वडाळा RTO, मुंबई पूर्व RTOची ही 2 पत्र आहेत। तर त्यांनी आपणाला आता ही कशी काय माहिती दिलेली आहे, प्रामाणिकपणे दिलेली आहे की काय कशी आहे हे आपण आता बघूया। तर पहिल्यांदा आपण ह्याच्यातली मग आपण मुंबई पूर्वची माहिती आपण बघूया। हे मुंबई पूर्वचं 7 मेला त्यांनी हे आपणाला पत्र पाठवलेलं आहे आणि मग त्यांनी आता ह्याच्यात आपणाला माहिती दिलेली आहे। आता काय आहे, यांनी 31 मार्च 2024पर्यंत काळ्या पिवळ्या रिक्षांची टॅक्सीची संख्या, तर ह्याने घोषवारा आमच्याकडं 2 पानात उपलब्ध आहे असं म्हटलेलं आहे। आणि शिवाय दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की माहिती आमच्याकडं 2 पानात आहे आणि दुसरं 31 मार्च 2024पर्यंत, तर ह्याने असं म्हटलेलं आहे की ही 4 पानात माहिती उपलब्ध आहे। आणखीन 2 पुन्हा पृष्ठात आहे, अशी एकूण 8 पृष्ठामध्ये त्यांच्याकडे ह्या अर्जाची माहिती उपलब्ध आहे। आणि तसं त्याने म्हणजे सुचवलेलं आहे की बाबांनो, पोस्टेज खर्च 50 रुपये आणि 8 पेजचे नियमानुसार तुम्हाला 16 रुपये भरावं लागतील। असे तुम्ही 67 रुपये जर आम्हाला डिमांड ड्राफ्टनं पाठवले किंवा प्रत्यक्षात भरलं तरी तुम्हाला ते मिळू शकेल। हे त्यांच्या एका पत्रात हे झालेलं आहे। आता हे त्यांचं दुसरं पत्र 7 मेला त्यांचं पोस्टेज झालेलं आहे आणि आपल्याला ते मिळालेलं आहे। तर मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण आणि 16 वर्ष स्क्रॅपिंग ॲक्टसाठी ही माहिती पाहिजे। तर त्यांनी असं म्हटलं आहे की 1 पृष्ठ आहे ही माहिती, त्याच्यात एका पानावरती माहिती आहे आणि दुसरं 1 पान अशी 2 पानावरची माहिती आहे। म्हणजे तुम्हाला 4 रुपये ही माहिती फी भरावी लागेल ह्या अर्जाची। आणखीन 50 रुपये पोस्टेज, असं 54 रुपये तुम्हाला भरावे लागतील। पण ह्या अधिकाऱ्यांना अजून हे माहिती नाही, 3 पानापर्यंत माहिती असेल तर ह्याला कुठलीही फी भरावी लागत नाही। शासनाचं तसं नोटिफिकेशनही आहे, जर एखाद्याला माहिती द्यायची म्हणलं आणि जर 3 पृष्ठामध्ये ती माहिती असेल तर त्याला कुठलीही फी नाही। शासनाचे तसे आदेश आहेत की त्यांना ताबडतोब ती माहिती पोस्टेज करा। त्याच्यामुळे जरा त्यांना आपण हे भरू, आता तिथं भरण्यासाठी त्यांचे 2-3 अर्ज आहेत, त्यांनी भरायला सांगितलेले ते भरू, पण आपण बाय हँडच घेऊन येऊ। परंतु ह्या पानाची मात्र आपण हे 2 पृष्ठ आहेत त्यांना आपण माहिती भरण्याची काहीही आवश्यकता नाही। खरं वास्तविक ही कर्मचाऱ्यांची जरा काय दिरंगाईच आहे म्हणा की पत्र पाठवताना आपण लोकांना कसं बनवायचं ते, परंतु आपण तिथं जाऊन भरणार आहोत, तिथं बाय हँडच आणू। त्यानंतर आपणाला नवी मुंबईचं 1 पत्र आहे ह्याच्यात की त्यांनी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्चपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची संख्या, तर त्यांच्या RTO कार्यालयानं काम चांगलं केलेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल की त्यांच्या ताब्यात आता दोषी वाहनं ही 108 वाहनं आहेत। म्हणजे 100च्या पुढं त्यांच्या कार्यालयात ही जप्त केलेली वाहनं पडलेली आहेत आणि आपण वर्गवारी मागितलेली होती, तर त्यांच्याकडे 49 रिक्षा आहेत। म्हणजे नवी मुंबई RTOच्या ताब्यात ज्या गाड्या रिक्षा पकडल्या त्या कोणच न्यायला आलेल्या नाहीत। टुरिस्ट गाड्या ह्या 12 आहेत आणि जड वाहने ही 18 आहेत, म्हणजे मोठ्या वाहनं असतात त्या, आणि बस त्यांच्याकडे 9 आहेत, कार 9 आहेत आणि मोटरसायकली 11 आहेत। अशी 108 वाहनं ही नवी मुंबई RTOच्या ताब्यात आहेत। म्हणजे तिथले अधिकारी प्रामाणिकपणे तपासणी करतात, दोषी वाहनांचा काही दंडबिंड घेऊन ते सोडून देतात, परंतु ज्या वाहनं अटकून जी ठेवलेली आहेत ती त्यांच्याकडे वाहनं आहेत। आता हे दुसरंही नवी मुंबईचंच पत्र आहे आणि हे पत्र त्यांनी 6 मेला पाठवलेलं आहे। तर ह्याने आपणाला माहिती दिलेलीच आहे म्हणा की, आणि त्याने उलट त्यांच्याकडे एक अधिसूचना होती 18/10/2018ची की आपण रिक्षांच्या परवान्या विना नोंदीच्या, तर ती एक अधिसूचना होती आणि त्या अधिसूचना बी त्यांनी पाठवलेली आहे।
म्हणजे तिला परवाना नाही असं नाही, त्यानंतर कायद्यातले बदल झालेले आहेत आणि कार्टला खाली परवाना नाही. केंद्र सरकारची बी अधिसूचना आहे, आणखीन राज्याची बी अधिसूचना आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला आणि ह्याने स्टेटस आपणाला हे दिलेलं आहे. स्टेटसमध्ये जे आपणाला काय माहिती पाहिजे तर ह्याच्यातनं आपण मिळवू शकतो. त्या रिक्षाची, काळी पिवळ्या रिक्षाची, टॅक्सीची, म्हणजे हे त्याने आपणाला पूर्ण त्यांच्या साईटवरून काढून. आता त्यांच्याकडे जर आपण मोटरसायकल जर बघितल्या, मोपेड वगैरे, तर जवळजवळ 2,52,237 आहेत. म्हणजे ही अशी आकडेवारी असते. आता जर आपण मोटर कार, थ्री व्हीलर जर तुम्ही बघितलं, व्हेकल फिट रिंग बघितलं, म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यातून आपण ते सर्व वाचून ह्याच्यातली आकडेवारी ही जुळवू शकतो. म्हणजे ह्या दोन्ही RTOने तशी माहिती दिलेली आहे आणि हे त्याने राजपत्र दिलेलं आहे केंद्र सरकारचं असं. त्यानंतर मात्र बदल झालेला आहे की ई रिक्षासाठी परवाना आहे, कार्टसाठी नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. बॅटरी फिटेड कार्टमध्ये येतं आणि ह्या इलेक्ट्रॉनिकवर इंजिनच्या शक्तीनं ऊर्जा निर्माण करून ही वाहनं पळवली जातात. त्यांना परमिट प्रत्येक राज्यानं ठरवायचं आहे, त्यांना परमिट कुठल्या एरियाचं द्यायचं किंवा काय असं. आणि महाराष्ट्रात फक्त ई रिक्षासाठी ठराविक रस्त्यांना परमिशन द्या, तीही पोलीस विभाग, वाहतूक विभाग यांनी सर्वेक्षण करून हेच आदेश आहेत. आणि ई रिक्षासाठी मात्र परवाना आहे, तो लागूही होईल. तर हे आजच्या आपली हे माहिती सर्वांनी ऐका, शेअर करा आणि डेटेची ही माहिती कळत राहा. ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी RTOला जावा आणि रिक्षाची परमिट काढा, की जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय मिळेल. हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.